डिपार्टमेंट पोस्टमॉर्टम करतं आणि पॅथॉलॉजिकल डिपार्टमेंट असणारं पोस्टमॉर्टम करतं. पॅथॉलॉजी हे जे पोस्टमॉर्टम करतं ते विस्कारा काढून घेतं आणि लिक्विड ॲनालिसिस करून पॉयझन आहे की नाही, अमुक आहे की नाही ही त्याच्यामध्ये असणारं सांगतात. परंतु आता जे असणारं सूर्यवंशीचं जे असणारं फॉरेन्सिक डिपार्टमेंटने जे पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म बाबी ह्या आलेल्या आहेत. त्याच्या नर्व्स कशा होत्या, त्याचे मसल्स कसे होते, त्याचे बोन्स कसे होते, त्याला शॉक नर्व्सला किती बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कॉज ऑफ डेथ हे आता तिथे इस्टॅब्लिश झालेलं आहे की त्याला मारहाणीमुळे त्याचा कॉज ऑफ डेथ आहे अशी परिस्थिती आहे. मी शासनाला असं हे म्हणतो आहे की त्याच्यामध्ये आपल्या इथे असणारा जिवंत माणसाला महत्त्व असतं पण मेलेल्या माणसाला महत्त्व नाही. तेव्हा MRI आणि CT स्कॅन हे जसं जिवंत माणसाचं मशीन आपण ठेवतो तसं ही जी ॲक्सिडेंटल डेथ आहेत या ॲक्सिडेंटल डेथच्या माणसाला सुद्धा MRI आणि CT स्कॅन हे जर मशीनमधून केलं तर तुमच्याकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट जरी नसेल तरी तुम्हाला असणारं त्याला इंजुरीज काय काय आहेत आणि त्याचं कॉज ऑफ डेथ हे तुम्हाला असणारं तिथे इस्टॅब्लिश होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. महिला असतील, काही तरुण असतील यांच्यावर मारहाण केली ते अजूनही रुग्णालयात ॲडमिट आहे. काय वाटते एकूण या सगळ्या एकंदरीत माझं म्हणणं असं आहे, म्हणून मी मगाशी म्हटलं ना की हा कोऑर्डिनेटेड एफर्ट आहे की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे याच्यामध्ये. आता इमिजिएटली वरचे अधिकारी काही बोलतील का असं मला वाटत नाही त्या सगळ्या याच्यामध्ये. ही जर अनकोऑर्डिनेटेड असेल तर मी म्हणेन ही फार मोठी गंभीर बाब आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झाला याबद्दलही काय वाटते एकूण आपल्याला? माझं म्हणणं असं आहे की इथल्या सगळ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या याच्यामध्ये मीच IG आणि SP म्हणालो होतो की यांचे जे पोस्टमॉर्टम आहे हे अशा मेडिकल कॉलेजमध्ये झालं पाहिजे की ज्यांच्याकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे. आणि औरंगाबादमध्ये फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे, अत्यंत चांगलं फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे आणि तिथे मग त्यांचं पोस्टमॉर्टम करायचं त्या ठिकाणी ठरलं. कोर्टाला सुद्धा त्या पद्धतीने असं अर्ज काढला पण तो प्रेस करण्याची गरज पडली नाही कारण ॲडमिनिस्ट्रेशनने ते असं मान्य केलं अशी परिस्थिती आहे. आणि तिथे असं लक्षात आलेलं आहे की मल्टिपल इंजरीज आहेत. ते नेहमी म्हणत असतो की आपल्या इथे पोस्टमॉर्टम म्हटलं की विस्कारा काढून घेतला की लोकांना असं वाटतं नाही आता सगळं बरं होणार. लोकांच्या माहितीसाठी असताना सांगतो की पोस्टमॉर्टम हे 2 पद्धतीचं आहे. एक फॉरेन्सिक डिपार्टमेंट पोस्टमॉर्टम करतं आणि पॅथॉलॉजिकल डिपार्टमेंट असणारं पोस्टमॉर्टम करतं. पॅथॉलॉजी हे जे पोस्टमॉर्टम करतं ते विस्कारा काढून घेतं आणि लिक्विड ॲनालिसिस करून पॉयझन आहे की नाही, अमुक आहे की नाही ही त्याच्यामध्ये असणारं सांगतात. परंतु आता जे असणारं सूर्यवंशीचं जे असणारं फॉरेन्सिक डिपार्टमेंटने जे पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म बाबी ह्या आलेल्या आहेत. त्याच्या नर्व्स कशा होत्या, त्याचे मसल्स कसे होते, त्याचे बोन्स कसे होते, त्याला शॉक नर्व्सला किती बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कॉज ऑफ डेथ हे आता तिथे इस्टॅब्लिश झालेलं आहे की त्याला मारहाणीमुळे त्याचा कॉज ऑफ डेथ आहे अशी परिस्थिती आहे. नाही म्हणूनच मी म्हणालो त्याच्यामध्ये की म्हणजे ज्या पद्धतीची असणाऱ्या देशमुखच्या हत्येंवरची सायलन्स आहे हेही माझ्या अंदाजानं एक गूढ आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तिथे
शॉक मध्ये गेलेली लोक आहेत असं मी बीडमध्ये बघतो. म्हणजे ज्यांच्याशी बोलतो त्यांना असणारं, ज्याला स्टंट आपण म्हणतो, माणूस जसा स्टंट होतो तसा बीडची जनता त्या ठिकाणी स्टंट आहे अशी परिस्थिती आहे. आणि कोणीच बोलायला तयार नाही आहे, कोणीच काही सांगायला तयार नाही. आणि तुम्ही विषय काढला तर लोक रामराम करतात अशी असणारी परिस्थिती आहे. इथे माझ्या अंदाजानं परभणीमध्ये जे आहे ते इमोशनल इश्यू त्या ठिकाणी एक होता. आणि त्या इमोशनलच्या ह्याच्यावरती फुले शाहू आंबेडकरी विचारांचा जो माणसं होती ती सगळी सहभागी झाली, इन्व्हॉल्व झाली अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या घटना आहेत. त्याच्यामध्ये तिथे स्टंट असल्यामुळे काहीच घडलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. इथे रिॲक्शन आली अशी एक परिस्थिती आहे. त्यामुळे दोन वेगवेगळ्या घटनांना मी दोन वेगळ्या पद्धतीने तिथे बघतोय. पण हा जो स्टंटपणा जो आहे तो माझ्या अंदाजानं मला फार भीतीदायक वाटतोय अशी परिस्थिती आहे. याचं कारण की आता आपली गत अशी होणार का, आपण काही बोललो तर दोन्ही बाजूने, म्हणजे वंजारी समाजाच्याही बाजूने तीच आहे आणि मराठा समाजाच्याही बाजूने तीच आहे, किंवा आपली गत अशी होणार का याच्याबद्दलचं असणारं लोक स्टंट आहेत. आणि मग ती मला असं भीती फार, ज्याला आपण म्हणतो की स्केअरी, ज्याला इंग्रजी शब्द आपण वापरतो, अशी आहे अशी मी त्या ठिकाणी मानतो. सर, आंदोलन झालं ही एक तर ज्यांची घरं फोडण्यात आलेली आहेत पोलिसांमार्फत, पोलिसाला कोणाचंही घर फोडण्याचा अधिकार नाही आहे एक भाग. त्याच्यामुळे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही फिक्स करण्यात यावी. दुसरं जे आहे, पुतळ्याच्या अवतीभोवती जी लाठीचार्ज झाली ती जस्टिफायबल करता येते, कारण का तुम्हाला मॉब पसरवायचा होता, ते वाढवायचं नव्हतं म्हणून आहे. पण 1 किलोमीटरच्या बाहेर तुम्ही जे एकेकाला गाठून जे असणारं मारलेलं आहे आणि अमानुष मारलेला आहे, हा तो पोलीस आहे की पोलिसाच्या वेशामध्ये दुसरं कोणी आहे, याची असणारं आम्ही ती चौकशी करायला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि पोलिसाला, सामान्य माणसाला, म्हणजे तो दंगलीत नाही आहे किंवा दंगलीच्या 1 किलोमीटर बाहेर आहे, त्याला तुम्हाला असणारा मारण्याचा अधिकार नाही किंवा पकडण्याचाही अधिकार नाही. त्याच्यामुळे म्हणून मी मगाशी म्हणालो की इथे कोऑर्डिनेटेड एफर्ट होतं की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे, हा याच्यातला सगळ्यात मोठा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून वकिलांनी असं म्हटलं की ज्यांना मारलेलं आहे आणि हे केलेलं आहे अमानुषपणे, त्याच्यासुद्धा केसेस तुम्ही असणारा डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये दाखल करा. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.